मॅचला सुरुवात होतीये फायनलचा तरा सेकंड इनिंगची सुरुवात 122 धावांचं टार्गेट पहिला चेंडू ते मात्र सुरेख सागर ओसवाल स्ट्रायकिंग एंडवरती असतील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सचिन जैन गोपाल भैरट गोलंदाजी मार्कवर फुल टॉस सजवून दिला होता फटका हवेत झेल टिपला वाह व्हॉट अ कॅच पहिला धक्का पहिला आदरा पहिला फलंदाज बाद गोपाल भैरट यांची जादू मैदानामध्ये चालते फुलटॉस चेंडू होता लंगोपरनं खेळण्याचा प्रयत्न रुद्र नीलचा मात्र सुंदर झेल आणि ते फलंदाज मात्र बाद नीलने अगदी इथे सुंदर झेल टिपला अवघड झेल होता पण तो सोपा करून टिपला आणि पहिला फलंदाज इथे बाद झाला करण जैन नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात करण आणि सचिन हे दोन ताकदवान फलंदाज आहेत आणि यांना मात्र एक मोठी इनिंग खेळावी लागेल स्प्रो हार्डवेअर टीम मैदानामध्ये अगदी पाहतोय आपण एकच धाव आणि एक फलंदाज बाद पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांना मिळालेला मोठा धक्का ते पहिला चेंडू मात्र शांत डोक्याने खेळून काढला एक सिंगल धन सिंगल धावेने धावफलकाला झालेली सुरुवात पहिलं षटक प्रगतीपथावर दोन धावांमध्ये पहिला फलंदाज बाद झाला सचिन यावेळेस आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील हा चेंडू सचिनने मात्र सोडून दिला पण इथे पंचांनी मात्र डॉट बॉल घोषित केलाय शेवटचे दोन चेंडू या ओव्हरचे बाकी असतील यावेळेस हा चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ चेंडूला फॉलो केलं होतं पण अटेम्प्ट मात्र केलं नाही आणि पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा 3 धावा धावफलकावरती पूर्ण होतात यावर मध्ये अगदी 2 व्हाईटच्या धावा देखील जमा झाल्या यावेळेस साईडला घुसून खेळण्याचा प्रयत्न विनोद चांगली फिल्डिंग तिथे एक सिंगल रन 4 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय चांगली सुरुवात इथे गोपाल भैरट यांची पाहायला मिळते केवळ 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि ते पाहिलं तर एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये देखील यशस्वी झाले हा चेंडू इथे पुन्हा एकदा सुरेख पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ 4 धावा 54 चेंडू आणि 118 धावांची गरज असेल मॅचला जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज